उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा या केरळ राज्यातील त्रिवेंद्रम जिल्ह्यातील सामान्य कुटुंबामधील 27 वर्षाच्या असलेल्या अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा त्यांनी पदभार 5 ऑगस्ट 2025 रोजी घेतल्यापासून करमाळा शहरासह तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चालू असणारे अवैध व्यवसायांना त्यांनी चाप बसवला आहे। करमाळा उपविभागात असणाऱ्या कुडवाडी आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या भागामध्ये बेकायदा मुंबई कल्याण मटका जुगाराचे क्लब हातभट्टीच्या दारूसह इतर व्यवसायाला आळा बसला। शिवाय ठिकठिकाणी जुगाराचे क्लब सुरू होते, त्यामधून मोठी उलाढाल होती। उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांनी पदभार घेतल्यापासून मटका किंग व मटका व्यवसाय करणारे बुकी चालकांचे धाबे दण आणले आहेत। अवैध व्यवसाय याच्या विरोधामध्ये मोहीम चालू केल्यामुळे सामान्य नागरिकांमधून त्यांचे कौतुक होते। प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनात करमाळ्यामध्ये आराध्य दैवत कमला भवानी देवीची प्रार्थना करत फोटोला दुग्धाभिषेक घालण्यात आला। प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने गांधीगिरी पद्धतीनं कमला भवानी देवी मंदिरात आंदोलन करत जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे पाटील व कार्यकर्त्यांच्या वतीने अंजना कृष्णा यांच्या फोटोलाही दुग्धाभिषेक घालण्यात आला। लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही, महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला महत्त्व दिले जाते, अशा आशयाचं बॅनर आणि मजकूर सुद्धा लिहिला होता।